भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आदिवासी कोळी जमातीचा, आदिवासी कोळी जमात जी आहे आता एकवटली आहे. आम्हाला आता कोणी दंडवू शकत नाही, फसवू शकत नाही. 3 वेळा मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली की आदिवासी कोळी जमातीवर प्रमाणपत्र का मिळत नाही. लावल्यानंतर आमच्या तोंडाला मात्र इथे येऊन काढा खेचली जात नाही. आम्ही म्हणतो की आमच्या मुलांना नोकरी लागत नाही, नोकरी त्यानंतर शिक्षण होत नाही, राजकारणात भाग घेऊ शकत नाही, राजकीय प्रतिनिधी घेऊ शकत नाही. आमचा समाज मागासलेला राहतोय हा शासनाच्या नाचक्की धोरणामुळे. परंतु इथे आल्यानंतर या नाचक्की जे शासन आहे या शासनाच्या पुढे आम्ही त्यांच्या पुढे डोकं ठोकलं की आमच्यावर अन्याय करू नका. त्यांच्यावर आळा घालणारे आमचे राजकीय प्रतिनिधी यांना सांगितलं की साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तरी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्याल का. 3 वेळेच्या बैठका लावल्या 3 चाकी सरकारने, परंतु न्याय मात्र दिला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आज रोजी आम्हाला इथं यात्री अतिथीगृहावर बोलवलं. सर्व महाराष्ट्रातील अभ्यासक इथं जमा झाले, परंतु आमची खिल्ली उडवली जाते. म्हणून ही खिल्ली अभ्यासकांची नाही, ही खिल्ली समाजसेवकांची नाही, ही खिल्ली आमच्या जमातीची जी आहे उडवली जाते की आम्ही तुम्हाला सवलती देणार नाही. या शासनाचं जर धोरण असेल तर ती या आदिवासी चोरांची जी आहे हा अवमान आहे. संविधान असताना जर त्यांना संविधानिक सवलती दिल्या जात नसतील तर हा संविधानाचा अपमान आहे. ज्या संविधानाची शपथ घेऊन प्रशासन राज्य करते, त्या संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री शपथ घेऊन काम करायचं म्हणतात, संविधान बाजूला ठेवून मात्र जातीयवादीपणाने याला सवलती द्या, याला देऊ नका, यांना फक्त ज्यांचे आंदोलन आले कोणाला तरी सांगायचं की आंदोलन मोडा, परंतु सवलती देऊ नका, असं नाटकी धोरण जर यापुढे करत असेल तर आदिवासी कोळी जमात या शासनाला, या प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या शासनाला इशारा देतो. यानंतर जे बांधव जगदीश बैराणी सांगितलं की ज्यांचे प्रकरण अवैध झाले, ज्यांचे प्रकरण खोटे आहे, अशाच लोकांची तुम्ही बेनिफिट काढून घ्या. या शासनाच्या सामान्य प्रशासनातील खडसेने एक GR काढला 21 डिसेंबर 2019चा. त्यामध्ये खोटा शब्द काढून टाकला. ज्यांचे इंजिनियर आहे त्यांचेच काढून घ्या. आणि त्यानंतर प्रशासनाने तर त्यावरती कडी केली. ज्यांनी SBC स्वीकारलं आहे त्या लोकांना सुद्धा तुम्ही घरी पाठवा. अशा प्रकारे त्यांनी धोरण जे आहे हे राबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून यामध्ये शासनाचे जे धोरण आहे हे चुकीचं आहे. 21/12चा GR हा चुकीचा आहे. आमच्या लोकांना सवलतीच्या काढून देण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना रेग्युलराईज करा आणि आम्हाला सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्र आणि माहिती हे सुरळीत करावं. नाही तर येणाऱ्या पंचवार्षिक विधानसभेत या प्रशासनाला, या राज्य करणाऱ्यांना प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक आमदार आम्हाला आवडलेला आहे. या प्रत्येक आमदार आणि खासदाराला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जय वल्लभ. नमस्कार. आपण कोळी समाजाची मीटिंग आज होते. माननीय मुख्यमंत्री आणि 25 आमदार, त्याच्यानंतर वेगवेगळ्या TSP OTSP मधल्या प्रतिनिधी, सचिव, आयुक्त अशा आणि कोळी समाजाची जी काय अभ्यासक आहेत यांच्याबरोबर आज मीटिंग होती. आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा 3 वेळा मीटिंग झाली होती, परंतु 3ही वेळा ह्या वेगवेगळ्या कारणाने रद्द करण्यात आलेलं आहे. आणि आजची मीटिंगसुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे, परंतु ते कारण काय समजलेलं नाही. परंतु एक लक्षात घ्या की एकूण अनुसूचित जमातीमध्ये 45 जमाती आहेत आणि 45 जमातीपैकी अगदी 1950 पासून फक्त 15 ते 16 जमाती हा संपूर्ण लाभ लुटत आहे. लोकसंख्या दाखवत असताना संपूर्ण महाराष्ट्रातलं ही लोकसंख्या दाखवतात 9.35% आहे, परंतु
फायदा घेत असताना फक्त 16 जमाती हे फायदा घेतात, की अतिशय अन्यायकारक पद्धतीने आपल्याशी वागणूक करतात। आणि परवा एक RTI एक अशी माहिती मिळालेली आहे की एकूण 2024ची जी लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या आहे 1,36,00,000। तर 1,36,00,000मध्ये पडताळणी समित्या स्थापन झाल्यापासून आज अखेर म्हणजे नोव्हेंबर 2023पर्यंत ना फक्त 5,00,000 लोकांना त्यांनी व्हॅलिडिटी दिलेलं आहे। म्हणजे अजून 1,31,00,000 लोकांना व्हॅलिडिटीज मिळालेली नाही। म्हणजे फक्त 4.4% लोकांना आतापर्यंत सवलती मिळालेली 100पैकी, बरं का, 100पैकी। तर 95.6% लोक म्हणजे ते TSPतले असू दे OTSPतले असू दे 95.6% लोक अजून ह्या आरक्षणापासून वंचित आहेत। हा फार मोठा फ्रॉड आहे। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्ही हा 95.6% अनुदान तुम्ही आत्तापर्यंत कुठं वापरला? फक्त तुम्ही 4.4% लोकांनाच तुम्ही खरे आदिवासी समजता, तर 95.6% अनुदान तुम्ही कुठं ठेवला? कारण अनुदान आणताना तुम्ही सगळ्यांचं अनुदान आणता, पण वापरताना फक्त 4.4% लोकांना वापरता। आणि दुसरं, तुम्ही लोकसंख्या दाखवत असताना 1,36,00,000 दाखवता आणि प्रत्यक्षात तुम्ही कितीला दिलेले 5,00,000 लोकांना खरे आदिवासी समजता। मग हे जे बाकीचे जे तुम्ही आमदार आहेत तर हे 24 आमदारपैकी 23 आमदार कट होतात, त्याच्यात कमी होतात। फक्त एकच आमदार बसतो ह्या लोकसंख्येवरती। त्याच्यानंतर ह्या लोकसंख्येवरती एकही खासदार बसत नाही आणि ह्या लोकसंख्येवरती फक्त 4.4% अनुदान मिळतो। आणि एवढ्या लोकसंख्येला आदिवासी मंत्रालयसुद्धा स्थापन करता येत नाही, साधा एखादा महामंडळ स्थापन करावं लागेल। इतकी फार मोठी फ्रॉड या आदिवासी विकास विभागाने केलेलं आहे। परंतु ही फ्रॉड आज न उद्या बाहेर पडेल आणि खरी परिस्थिती काय आहे हे लोकांना समजेल, महाराष्ट्राला समजेल। आपण ज्यांना बोगस म्हणून ज्यांना वंचित ठेवलो तेच खरे आदिवासी आहेत, तेच मूळ आदिवासी आहेत, हे जर लोकांना समजलं आणि आपण या सगळं ह्यांच्या लोकसंख्येच्या नावे आपण सगळं अनुदान हडप केलेलं आहे हे जर समजलं तर आपल्याला लोक ठेवणार नाही। ह्या एका भीतीने हा सगळं एक्सपोज होऊ नये ह्या भीतीने हे 25 आमदार वारंवार ही मीटिंग रद्द करतायत। परंतु मित्रांनो, आपल्याला घाबरायचे काही कारण नाही। ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आपली लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 70 ते 72 लाख आहे आजची लोकसंख्या। तर आपण आरामशीर 70 आमदारांना पाडू शकतो। आपण आरामशीर 70 आमदारांना पाडू शकतो। 70 आमदार जर आपण पाडलो तर हे शासनच येऊ शकत नाही। कारण का तर हे टोटल जे ह्या शासन जे आहे, शासन सगळ्यांच्यावरती अन्याय केलेला आहे। धनगर समाजावरती अन्याय केलेला आहे, मराठा समाजावरती अन्याय केलेला आहे, कोळीवरती अन्याय केलेला आहे, सगळ्यांच्यावरती याने अन्याय केलेला आहे। म्हणून हा आत्ताचा जो पक्ष आहे तो पक्ष येऊ शकत नाही, कारण फक्त कोळ्यांच्यामुळं 70 आमदार यावेळी निश्चितपणे पडणार आहे। हा झाला शासनाला आपण धडा शिकवू। आणि दुसरी बाजू हे 25 आमदार कुठंपर्यंत पडतात हे मला बघायचं आहे। कारण का परवा एक सुप्रीम कोर्टात जजमेंट लागलेलं आहे, 7 बेंचने सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत ज्यांनी बेनिफिट घेतलेलं आहे तर त्या लोकांचं बेनिफिट थांबवा आणि ज्यांना बेनिफिट मिळालेले त्यांना बेनिफिट सुरू करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे TSPमध्ये 16-17 जी जमाती आहेत हे आपोआपच त्यांचं बेनिफिट बंद होणार आहे। आपण येत्या काही दिवसामध्ये PL दाखल करतो की सगळेचे सगळे बेनिफिट होतील, हे सगळं फावरा गिवरा सगळं यांची दुकाने बंद होतील। दुसरं की आत्तापर्यंत TSPमध्ये सगळे आमदार झालेले आहेत, त्यामुळं ह्या निकालामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, OTSPमध्ये या सगळेचे सगळे आमदार आपण घेऊ शकतो। म्हणून एका याचिकेमध्ये या सगळ्यांना आपण झोपवतो हे तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळं जरी आजची मीटिंग रद्द झाली असली तरी आपण शासनाला पण धडा शिकवण्यासाठी समर्थ आहोत आणि या 25 आमदारांपैकी सबसेल झोपवण्यासाठी आपण समर्थ आहोत। त्यामुळं येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कोळी समाजाने नेमके काय करायचं आहे हा सगळं सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचा कोळी समाज त्या सांगितलेल्या सूचनानुसार काम करायचं आहे। धन्यवाद।